हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाओ। ही जी फुलं आहे पहा, जास्वंदीची किती छान मस्त फुले आलेली आहेत। आमच्या घराच्या शेजारीचं मी जे गार्डन बनवले आहे त्यातल्या झाडाला ही फुलं आलेली आहे आणि भरपूर अशी झाडं लावलेली आहेत आईंनी। हे पहा, पानाचा वेल, कोरफड, त्याचप्रमाणे कढीपत्ता, भरपूर झाडे आहे, स्नेक प्लांटही आहे ह्याच्यामध्ये। आणि हे पहा किती छान फूल आलेलं आहे सदाफुलीचं। त्याचबरोबर इतरही फुले आहेत। हे पण छान फुलं आहेत, पण ह्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही। तर ह्या फुलाला तुम्ही काय म्हणता, काय नाव आहे याचं मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि गुलाबाचंही छानशी अशी फुलं आलेली होती इथे। हे जे आहे पहा किती छान मस्त असं चाफा आलेला आहे आणि खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं। संध्याकाळची वेळ होती म्हणून फुले तर काही तोडली नाही आणि मला जायचं होतं लग्नासाठी, माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी। तर त्यासाठी मी छानशी अशी इथं माझी हिरवी पैठणी, त्याचप्रमाणे आरी वर्क केलेला हा जो ब्लाऊज आहे तो, आणि हे दागिने असे घातले होते। तर मेकअप लूक जो आहे तो मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे की सणासुदीसाठी किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर मेकअप कसा करायचा, इन्स्टंट मेकअप लूक। तर त्याचा व्हिडिओ पण चॅनलवर आहे, चॅनलला नक्की विजिट करा आणि जाऊन पहा हा व्हिडिओ। तुम्हाला हेल्प होईल की इन्स्टंट मेकअप कसा करायचा ते। त्यानंतर आवरून आम्ही गेलेलो होतो रामकृष्ण लॉन्स मोशी येथे। तर हे जे आहे कार्यालय आहे, इथे लग्नाचा जे आहे कार्यक्रम पार पडणार होता। तर छानसं असं डेकोरेशन केलेलं होतं। हे जे आहे विघ्नहर्ता इव्हेंट्स यांच्याकडे दिले होतं डेकोरेशनला, तर त्यांनी छानसं असं डेकोरेशन केलेलं होतं। आणि माझ्या मामाच्या इथं बैलगाडा आहे, त्यामुळं नवरदेवाच्या गाडीवरही असं छानसं असं बैलगाड्याचं डेकोरेशन केलेलं होतं। लग्न जे होतं ते खूप उशिरा होतं, 6:30चं लग्न होतं। त्यामुळे मग आम्ही ही घरून थोडंसं उशिराच निघलो, कारण साखरपुडा ऑलरेडी झालेला होता। हळद दुपारी होती, हळदीला मी काही गेले नाही आणि ऊन असल्यामुळे मीही गेले नव्हते दुपारची। तर आम्ही फक्त संध्याकाळी आलेलो होतो लग्नाच्या कार्यक्रमासाठी। तर हा पहा नवरदेव आहे, आवरणं चालू होतं आणि मग एक सेल्फी तर बनता आहे। मग एक नवरदेवावर सेल्फी काढला, त्यानंतर आम्ही आलेलो होतो परण्यासाठी। ऑलरेडी परण्याला उशीर झालेला होता, त्यामुळं परण्यामध्ये जास्त कोणी काही डान्स वगैरे काही केला नाही। नवरदेव फक्त जाऊन पाया पडून वगैरे पटकन आला, त्यामुळं परण्याचा जो आहे जास्त व्हिडिओ पण मी काही काढलेला नाही आहे। इथे मागं माझी आई, मावशी आणि मामाच्या मुली आहेत, त्याचप्रमाणे माझी मधली मामी इथं आहे आणि बाकीचे जे आहेत ते आमची फॅमिलीतली लोक आहेत। त्यानंतर जे आहे नवरदेवाचं असं छानसं असं स्वागत झालं। हे जे आहे पहा नवरदेवाचं ह्या मस्त अशा गाडीमध्ये बसून आलेला होता आणि सर्व पाहुण्यांचं प्रथमतः स्वागत झालं आणि त्यानंतर जावयांचा, दोन्ही साईडच्या जावयांचा मान सन्मान झाला आणि त्यानंतर मंगलाष्टका चालू झाल्या। तर अशा प्रकारे जे आहे वरमाला जे आहेत वरमाला आणि मंगलाष्टकाचा कार्यक्रम पार पडला। मंगलाष्टका ज्या आहेत त्या झाल्यानंतर इथे वरमाला होते आणि फेऱ्यांना अजून टाईम होता, तर तोपर्यंत फेरेचा मंडप त्यांनी दुसरीकडे केलेला होता। ते पण डेकोरेशन खूप मस्त केलेलं होतं फेरेच्या मंडपसाठी। मग इथं आम्ही आल्यानंतर
आल्यानंतर इथं माझ्या मामे भावाला आणि वहिनीला जे आहे आम्ही शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर जे आहे आम्ही इथं थोडेसे फोटो वगैरे काढले, फॅमिली फोटो, इतरांसोबतही फोटो काढले. आणि माझी मध्ये जी आहे ती माझी आई, मावशी आहे आणि ह्या तिघीजणी ज्या आहेत त्या माझ्या मावस बहिणी आहेत, चुलत बहिणी आणि मावस बहिणी आहेत. तर अशा प्रकारे हे लग्न पार पडलं. खूप गर्दी होती इथे, त्यामुळे जास्त मला काही शूट करता आलेलं नाही आहे. तरी पण मी थोडंफार शूट केलेलं आहे. आणि हा छानसा असा नवरीचा रुखवत आहे. असं कोणाचा रुखवत पाहिला की आपल्यालाही आपल्या लग्नाचं रुखवत आठवतं. इथे पाहू शकता तुम्ही साड्या किती सिस्टमॅटिक ठेवलेल्या आहे. प्रत्येक साड्यांच्या ब्लाऊजला आणि शिवून व्यवस्थित वर्क पॅकिंग करून दिलेलं आहे. तर छान वाटतं असा रुखवत पाहिल्यावर. एकदम व्यवस्थित सर्व जे ते काही त्यांनी व्यवस्थित मांडलेलं होतं. जे हे असं सर्व सिस्टमॅटिक मांडतात. आमच्या वेळी एवढं नव्हतं, पण त्यातल्या त्यात माझं रुखवतही लग्नाचं खूप छान होतं. आणि सगळ्या शेवटी मी इथं फोटो ॲड केलेले आहेत. जास्त व्हिडिओ काही नाही आहे माझ्याकडे बनवलेला. नेलेले होते घरी, कारण शार्वीला मी घरी ठेवलेलं होतं. शार्वीला मी नेलेलं नव्हतं कारण ती मला खूप त्रास देते, म्हणून मी तिला घरीच ठेवलेलं होतं. लवकरच आपल्या चॅनलचे 1500 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि त्यानिमित्त मी लाईव्ह येणार आहे. तर कमेंट्स करून नक्की सांगा की आपण लाईव्ह कधी घ्यायचं ते. त्यानुसार मी 2 दिवस आधी कम्युनिटी पोस्टवर एक पोस्ट करेल की लाईव्ह कधी येणार आहेत ते. आणि तुमचे काही क्वेश्चन आणि आन्सरही असतील तर Q&Aचा पण आपण एक राऊंड ठेवू. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिल्याबद्दल.